नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 441 ते 450 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 441. मनोनी कुळ उत्तम व्हावे, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे नावे, पशुचेही लाभो. याचा अर्थ माऊली संत ज्ञानेश्वर येथे सांगतात की ईश्वर प्राप्तीसाठी जन्म, कुल किंवा सामाजिक प्रतिष्ठा निर्णायक नाही. भक्ती असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीत आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत होऊ शकतो. पशुचा देह मिळाला तरी चालेल हा भाग भक्तीच्या सामर्थ्याची अतिशयोक्तीपूर्ण उपमा आहे. त्याचा उद्देश जन्मावर आधारित श्रेष्ठत्व नाकारून भक्तीला सर्वोच्च स्थान देणे हा आहे. खरे मोठेपण जन्मामुळे नाही तर आचरण आणि अंतःकरणामुळे निर्माण होते. वास्तविक उदाहरण जर म्हटलं तर एखादा गरीब सामान्य कुटुंबातील मनुष्य अत्यंत प्रामाणिक, दयाळू आणि सेवाभावी असतो, तर दुसरीकडे श्रीमंत घरातील व्यक्ती अहंकारी असते. समाजाच्या दृष्टीने पहिला सामान्य असला तरी गुणांच्या दृष्टीने तो अधिक मोठा असू शकतो. जन्म नव्हे तर भक्ती, आचरण आणि अंतःकरण मनुष्याची खरी ओळख ठरवतात. ओवी क्रमांक 442. पाहे पासावजे हाती उधरिले, तेने तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वाओ झाले, पावलिया माते. याचा अर्थ ही ओवी गजेंद्र मोक्षाच्या कथेकडे निर्देश करते. मगर पकडल्यानंतर गजेंद्राने अत्यंत असहाय्य अवस्थेत परमेश्वराचे स्मरण केले आणि पूर्ण शरणागती व्यक्त केली. त्याच्या पशुच्या देहापेक्षा त्याच्या अंतःकरणातील भक्ती महत्वाची ठरली. यामधून माऊली असं सांगतात की संकटाच्या वेळी मनापासून केलेली ईश्वर शरणागती मनुष्याला अहंकारापासून मुक्त करून परमात्म्याशी जोडते. उदाहरण जर म्हटलं तर एखादा मनुष्य मोठ्या संकटात सापडल्यावर आपला पैसा, पद किंवा प्रतिष्ठा काहीही उपयोगी पडत नाही हे जाणतो आणि मनापासून देवाचे स्मरण करतो. त्या क्षणी त्याच्या मनात नम्रता, विश्वास आणि धैर्य निर्माण होते. देह, परिस्थिती किंवा सामाजिक स्थान नव्हे, खरी शरणागती आणि भक्तिभाव महत्वाचा आहे. ओवी क्रमांक 443. अगा नावे घेता उखटी, जे आघवे या अधमांची शेवटी, तिये पाप योनी ही किरडी, जन्मले जे. याचा अर्थ श्रीकृष्ण अशा लोकांचा उल्लेख करतात ज्यांना त्या काळच्या सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत कनिष्ठ किंवा तुच्छ मानले जात असे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा भर मात्र त्यांच्या जन्मावर नसून पुढील ओव्यात त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्यावर आहे. म्हणजे एखाद्याचा जन्म, कुटुंब किंवा सामाजिक परिस्थिती त्याच्या आध्यात्मिक क्षमतेचे अंतिम मोजमाप नाही. परमेश्वराशी नाते जोडण्यासाठी जन्माची अट नसते. उदाहरण जर म्हटलं तर एखादा अत्यंत गरीब आणि समाजात दुर्लक्षित मनुष्य प्रामाणिकपणे देवाचे स्मरण करतो, गरजूंना मदत करतो आणि प्रेमाने वागतो. दुसरीकडे प्रतिष्ठित घरातील एखादा मनुष्य अहंकाराने इतरांचा अपमान करतो. आध्यात्मिक दृष्टीने
पहिल्या व्यक्तीचे अंतःकरण अधिक शुद्ध असू शकते. जन्म किंवा सामाजिक ओळख माणसाचे अंतिम आध्यात्मिक मूल्य ठरवत नाही. ओवी क्रमांक 444. ते पाप योनी मूळ मूर्ख जैसे का दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. याचा अर्थ ज्यांना समाज अज्ञानी किंवा अयोग्य समजतो त्यांच्यातही परमेश्वराविषयी अत्यंत दृढ श्रद्धा असू शकते. एखाद्याकडे मोठे शास्त्रीय ज्ञान नसले तरी त्याचे मन निर्मळ आणि भक्तीने भरलेले असेल तर तो ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. येथे संत ज्ञानेश्वर माऊली पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवात्मक श्रद्धेचे महत्व सांगतात. खरी भक्ती म्हणजे मन, बुद्धी आणि जीवन परमेश्वरावर विश्वासाने अर्पण करणे. वास्तविक उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या आजीला मोठे धार्मिक ग्रंथ वाचता येत नसतील पण ती रोज मनापासून देवाचे नामस्मरण करते आणि सर्वांशी प्रेमाने वागते. तिची भक्ती केवळ शास्त्रज्ञानाच्या अभावामुळे कमी होत नाही. पुस्तकी ज्ञान नसले तरी दृढ श्रद्धा आणि निर्मळ भक्ती मनुष्याला उन्नत करू शकते. ओवी क्रमांक 445. जयांची वाचे माझे अलाप दृष्टी भोगी माझेची रूप जयांचे मन संकल्प माझाची वाहे. याचा अर्थ खरा भक्त आपल्या वाणीने परमेश्वराचे नाम घेतो. आपल्या दृष्टीने सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व पाहतो आणि मनात सतत त्याचे चिंतन करतो. याचा अर्थ जगातील प्रत्येक गोष्ट सोडून देणे असा नाही, तर रोजच्या जीवनातील प्रत्येक कृतीमध्ये ईश्वर भाव ठेवणे असा आहे. अशा भक्तासाठी पूजा ही केवळ मंदिरापुरती मर्यादित राहत नाही. त्याचे विचार, शब्द आणि कृती हळूहळू अधिक शुद्ध होतात. उदाहरण जर म्हटलं तर एखादा डॉक्टर रुग्णाची सेवा करताना हा माझा रुग्ण एवढे न मानता त्याच्यातही ईश्वराचे रूप आहे असे मानून प्रेमाने उपचार करतो. त्याचे कामच त्याच्यासाठी सेवाभावाचे साधन बनते. भक्ती म्हणजे केवळ देवाचे नाव घेणे नाही, प्रत्येक व्यक्तीत आणि प्रत्येक कार्यात ईश्वर भाव पाहणे होय. ओवी क्रमांक 446. माझी या कीर्ती विन जयांचे रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा. याचा अर्थ भक्ताला परमेश्वराचे नाम, गुण आणि कीर्ती ऐकण्यात आनंद वाटतो. त्याच्या जीवनाचे खरे भूषण म्हणजे दागिने किंवा बाह्य प्रतिष्ठा नसून सेवा आणि सदाचार असतात. सेवा करताना त्याला प्रसिद्धी, कौतुक किंवा पुरस्काराची अपेक्षा नसते. त्याच्या जीवनातील प्रत्येक अवयव आणि प्रत्येक क्षमता चांगल्या कार्यासाठी वापरली जाते. उदाहरण जर बघायचं म्हटलं तर एखादी व्यक्ती वृद्धाश्रमात नियमितपणे सेवा करते पण फोटो काढून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अपेक्षा ठेवत नाही. तिच्यासाठी सेवा हीच आनंदाची गोष्ट असते. भक्तीचे खरे भूषण म्हणजे निस्वार्थ सेवा होय. ओवी क्रमांक 447. जयांचे ज्ञान विशोधनेने जाणीव मज एकांतेची जाणे जया ऐसे लाभे तरी जीने एरवी मरण. याचा अर्थ येथे विषय न जाणे याचा अर्थ जगातील व्यवहाराबद्दल अज्ञान असणे असा नाही.
विषयांच्या मोहात अडकून न पडता परमेश्वराला जीवनाचा केंद्रबिंदू मानणे असा त्याचा अर्थ आहे. ज्याचे मन सतत लोभ, अहंकार, मत्सर आणि भोग यांच्या मागे धावत नाही, त्याला अंतःशांती मिळते. माऊलींच्या भाषेत अशी ईश्वरनिष्ठ जाणीव असेल तरच जीवन खऱ्या अर्थाने जिवंत होते. उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या व्यक्तीकडे पैसा आणि सुविधा असूनही ती त्यांची गुलाम होत नाही. ती आपले कर्तव्य करते, कुटुंबाची काळजी घेते, पण मनशांती आणि मूल्यांना पैशापेक्षा अधिक महत्त्व देते. जगाचा त्याग नव्हे तर जगातील मोहाचा त्याग हा भक्तीचा खरा अर्थ आहे. ओवी क्रमांक 448. ऐसा आगवाची परी पांडवा, जीही आपुलिया सर्व भावा, जिया वया लागे ओलावा, मीची केला. याचा अर्थ अशा भक्तांनी आपल्या जीवनाचा आधारच परमेश्वराला मानलेला असतो. त्यांच्या सुखदुःखात, निर्णयात आणि जीवनाच्या उद्देशात ईश्वर भाव केंद्रस्थानी असतो. याचा अर्थ स्वतःची जबाबदारी सोडणे नाही, उलट आपली कर्तव्ये परमेश्वराला अर्पण करून प्रामाणिकपणे पार पाडणे आहे. अशा भक्तीमुळे मनाला स्थैर्य आणि धैर्य मिळते. वास्तविक जर उदाहरण म्हटलं तर एखाद्या व्यक्तीसमोर मोठे संकट आले तरी ती घाबरून चुकीचा निर्णय घेत नाही. मी माझे कर्तव्य पूर्ण करतो, परिणाम परमेश्वरावर सोपवतो, या भावनेने ती प्रयत्न करत राहते. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून आपले कर्तव्य करत राहणे म्हणजे शरणागती होय. ओवी क्रमांक 449. ते पाप योनीही होतू का, ते श्रुताधीतही न होतू का, परी मजसी तुकी ताप तुका तुटी नाही. याचा अर्थ भक्त कोणत्या घरात जन्मला किंवा त्याने किती शास्त्र शिकले यापेक्षा त्याची भक्ती महत्वाची आहे. ज्याचे मन परमेश्वराशी पूर्णपणे जोडले आहे, तो आध्यात्मिक दृष्ट्या परमेश्वरापासून कमी नाही. येथे ज्ञानेश्वर माऊली सामाजिक श्रेष्ठत्वापेक्षा आध्यात्मिक समानतेचा विचार मांडतात. त्यामुळे कोणालाही तू जन्माने कमी आहेस म्हणून भक्तीपासून दूर ठेवणे या शिकवणीच्या भावनेच्या विरुद्ध आहे. वास्तविक उदाहरण जर म्हटलं तर एखादा विद्वान व्यक्ती आणि एक अशिक्षित शेतकरी दोघेही मनापासून नामस्मरण करतात. शेतकऱ्याला ग्रंथाचे ज्ञान कमी असले तरी त्याची श्रद्धा कमी असेलच असे नाही. ईश्वराच्या दृष्टीने खरी पात्रता जन्म किंवा शिक्षण नसून भक्ती आहे. ओवी क्रमांक 450. पाहे पा भक्तीचे नि अथिलेपणे, दैती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्वलेने, जयाची ये मोहिमे. याचा अर्थ येथे माऊली प्रल्हादाच्या भक्तीचे उदाहरण देतात. प्रल्हाद दैत्य कुळात जन्मला, पण त्याची परमेश्वरावरील भक्ती इतकी दृढ होती की त्याच्या भक्तीमुळे भगवान विष्णूंना नृसिंह अवतार धारण करावा लागला, अशी पुराण कथा आहे. त्यामुळे जन्माची पार्श्वभूमी नव्हे तर भक्तीचे सामर्थ्य महत्वाचे ठरते. प्रल्हादाचे उदाहरण संकटातही श्रद्धा आणि सत्य सोडू नये यासाठी दिले आहे. वास्तविक उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या मुलावर घरातील किंवा मित्रांचा चुकीच्या मार्गावर जाण्याचा दबाव असतो, पण तो प्रामाणिकपणा आणि चांगल्या मूल्यांवर
ठाम राहतो. त्याची ही दृढता प्रल्हादाच्या भक्तीतील निष्ठेची आधुनिक जीवनातील छोटी झलक म्हणता येईल. संकटे कितीही मोठी असली तरी दृढ श्रद्धा आणि सत्यनिष्ठा सोडू नये. म्हणजेच वरील या सर्व ओव्यांचा मुख्य विचार असा सांगता येईल की मनुष्य कोणत्याही घरात जन्मला, कितीही शिकला किंवा समाजात त्याची किती प्रतिष्ठा आहे, यापेक्षा त्याचे अंतःकरण किती शुद्ध, नम्र आणि ईश्वरनिष्ठ आहे हे अधिक महत्वाचे आहे. या भागातून मिळणारे 5 महत्वाचे जीवन धडे म्हणजे जन्मावरून कोणालाही कमी लेखू नये. पुस्तकी ज्ञानापेक्षा आचरण आणि अंतःकरणाची शुद्धता महत्वाची आहे. भक्ती म्हणजे नामस्मरणासोबत निस्वार्थ सेवा आणि चांगले आचरण होय. संकटातही श्रद्धा आणि सत्य सोडू नये. प्रल्हादाप्रमाणे परिस्थितीपेक्षा आपल्या निष्ठेला मोठे स्थान द्यावे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.